नमस्कार विद्यार्थी मित्र द पॉलिटिक्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिभनराव, श्री हवी स्वामी महाविद्यालय उदगीर। आपण मागील व्हिडिओमध्ये लोकमान्य टिळकांना लोकसत्तेचे आद्य प्रणेते म्हणून संबोधलेलं होतं। लोकमान्य टिळक हा भारतीय राजकीय विचारांवरून अभ्यासत असताना आपण या विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता की आजपर्यंत संपूर्ण मांडणीमध्ये लोकमान्य टिळक एक असंतोषाचे जनक म्हणून संबोधले गेले, लोकमान्य टिळक स्वातंत्र्याचे उद्गाते म्हणून संबोधले गेले, पण त्यांचा लोकसत्तेचा आद्य प्रणेता म्हणून जो काही पैलू आहे तो अंधारात होता आणि तो प्रकाशात आला पाहिजे यासाठी म्हणून आपण लोकमान्य टिळक समजून घेत असताना या विचारापासूनच लोकमान्य टिळकांच्या विचाराला समजून घेण्याची सुरुवात केलेली आहे। ही सुरुवात करत असताना माझ्यासोबत डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धेंचा भारतीय लोकसत्ता हा ग्रंथ आहे, दंडसत्तेचे लोकसत्तेला आव्हान हा ग्रंथ आहे, नरहर कुरुंदकरांचा राष्ट्रवाद आणि समाजवाद हाही ग्रंथ आहे। लोकमान्य टिळक समजून घेत असताना आपल्याला नुसत्या टेक्स्ट बुक मध्ये वाचून लोकमान्य टिळक समजून घेता येत नसतात। टिळकांची जी भूमिका राहिलेली आहे, टिळकांची आपल्याला 3 विचार अभ्यासाचे आहेत, पण हे 3 विचार अभ्यासत असताना आपण हे समग्र भूमिका लक्षात घेतल्याशिवाय टिळक आपल्याला समजणार नाहीत आणि म्हणून विद्यार्थी मित्र आपल्याला या सगळ्या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो। आणि म्हणून मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की टिळकांच्या सार्वजनिक जीवनाला जी 1880-81 मध्ये सुरुवात झाली त्या काळामध्ये जगातल्या सगळीच राष्ट्रनायक, मग जर्मनीचा बिस्मार्क असो की इटलीचा जोसेफ मॅझिनीच्या नंतर गालिबार्टी आणि काहूर असो का चीनमध्ये डॉक्टर सन्नत सेन असो, ह्या सगळ्यांनी ज्या साधनांची उपासना केली, ज्या साधनातून लोकशाही आणून पाहिली, ज्या साधनातून आपल्या राष्ट्रामध्ये क्रांती घडवून पाहिली, ती सगळी साधनं ही पारंपरिक आहेत आणि ह्या सगळ्या पारंपरिक साधनाच्या माध्यमातून ते काम करत आहेत। आणि आपण या 21व्या शतकामध्ये लोकमान्य टिळकांची काय प्रस्तुतता आहे ही तपासून पाहत असताना ही आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या काळामध्ये या कुठल्याच राष्ट्रनायकांच्या मनाला हा विचार स्पर्श करून गेला नाही, तो विचार लोकमान्य टिळक त्या विचारावर ठाम आहेत, दृढ आहेत। टिळकांनी लोकशक्तीची उपासना केलेली आहे आणि टिळकांनी लोक जागृतीसाठी अहोरात्र परिश्रम केलेली आहे। आणि मग टिळकांचा हा सगळा तो कार्यक्रम काय आहे हे पाहत असताना आपण इथपर्यंत आलो होतो की टिळक ह्या सगळ्या लोकसत्तेची उपासना करत आहेत। जोसेफ मॅझिनीलाही ही शक्ती ज्ञात होती, पण त्याचा वारसा पुढं गॅलिबार्टी आणि काहूरकडे गेला आणि त्यांनी पारंपरिक सत्तेचाच सहकार्य घेतलं, त्यामुळे तिथे लोकशाही मूळ धरू शकली नाही। जर्मनीमध्ये ही मूळ धरू शकली नाही, इटालीमध्ये ही मूळ धरू शकली नाही, चीनमध्ये ही मूळ धरू शकली नाही। भारतामध्ये आज जी आपल्याला लोकशाही दिसते आहे, किंबहुना 1940च्या दशक 45ला जी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर फ्रेडरिक रूझवेल्ट आणि विन्स्टन चर्चिल यांच्या अटलांटिक सनदीमधील चर्चेनंतर जगातला साम्राज्यवाद संपला आणि जगातली बहुतांश राष्ट्र ही लोकशाही बनली आणि आज लोकशाही हा जगातला सर्वोत्कृष्ट शासन प्रकार म्हणून संबोधला जातो आहे। आणि मग या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण टिळकांकडे पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की या लोकशाहीचा जगाचा इतिहास लिहायला जो कोणी इतिहासकार बसेल त्याला ज्या पद्धतीने चर्चिल आणि फ्रेडरिक रूझवेल्टचं नाव लिहावं लागेल, त्याच्याही 50-60 वर्ष पूर्वी टिळकांनी या शक्तीची उपासना केली। टिळकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला विचारलं की सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय, आणि ज्या पद्धतीने टिळकांनी आपली लेखणी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून चालवली, ती लेखणी चालवण्याची धमक आजच्या या 21व्या शतकातल्या लोकशाही राष्ट्रांमधल्या संपादकांमध्ये किती आहे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून टिळकांची पत्रकारिता ही आजही प्रस्तुत ठरते। टिळकांचा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे। आणि हे सांगत असताना माझ्या हे लक्षात आहे की टिळकांच्या काही मर्यादा होत्या। टिळक हे परंपरावादी होते। टिळकांचा सुधारणावाद
पाहत असताना आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. टिळकांनी समती विधेयकाला विरोध केलेला होता. टिळकांनी राजश्री शाहू महाराजांसमोर वेदोक्त प्रकरणामध्ये विरोधी भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या सार्वजनिक परिषदेला, पुण्यामध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर सार्वजनिक परिषदेला त्यांनी विरोध केला होता. ह्या सगळ्या त्यांच्या मर्यादा आहेत. ते प्रौढ वयामध्ये त्यांनी गीता रहस्य लिहिलं होतं. नरहर कुरुंदकर म्हणतात की गीता रहस्य हे जे त्यांनी लिहिलं, त्या गीता रहस्यामध्ये जे आपण सांगतो आहोत की ते निष्काम कर्मयोगाची विचार मांडत होते, निष्काम कर्मयोग जगाला सांगत होते. कुरुंदकर म्हणतात त्यासोबतच ते चातुर्वर्ण्य व्यवस्था किती चांगली आहे ह्याचं स्पष्टीकरण करत होते. आणि या टिळकांच्या मर्यादा आहेत, पण या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा विचार करावा लागतो. आणि मग कुरुंदकर म्हणतात की टिळक हे सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये बसणारे नाहीत, तर टिळक हे आर्थिक राष्ट्रवादामध्ये बसणारे आहेत. आणि ते कसे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर आपण टिळक हे गीता रहस्यामध्ये काय म्हणत आहेत हे पाहत होतो. नरहर कुरुंदकर म्हणतात की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही अत्यंत निर्दोष आहे असे सांगून तिचे समर्थनही केले हे फारसे प्रसिद्ध नाही. या बाबी नोंदवल्यानंतर टिळकांच्या मनाचा फार मोठा भाग परंपरावादी व सनातनी होता यावर वाद करण्याचे कारण उरत नाही. त्यांच्या राष्ट्रवाद आणि समाजवाद या ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक 32 वर हे कोटेशन आहे. तर आपण यातून हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्तीच्या मनातील हा परंपरावाद गृहीत धरून दुसरा प्रश्न विचारावा लागतो आपल्याला, आपल्या मनाला, की हा माणूस प्रश्नाचे स्वरूप काय समजतो, तो कशासाठी झगडतो. या प्रश्नाचे उत्तर देतानाच हे लक्षात येते की आर्थिक विचाराच्या प्रवाहात रानडे गोखले सुधारणावादी आहेत, तर टिळक व गांधी आर्थिक राष्ट्रवादी आहेत. दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद हे सांस्कृतिक राष्ट्रवादी आहेत. तर ही टप्पे आपल्याला समजून घ्यावे लागतात. कुरुंदकर पुढे असं म्हणतात की दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू ही अशी 4 टप्पे आहेत. आणि या 4 टप्प्यामध्ये आर्थिक विचार, भारतीय जनतेचा मूलभूत प्रश्न हा आर्थिक राष्ट्रवादाशी निगडीत आहे. आणि हा राष्ट्रवाद या प्रवाहातून पुढे वाहतो हे त्यांनी मांडलेलं आहे. आपण सातत्याने जी चर्चा करतो की टिळक आणि आगरकरांमध्ये सुधारणेच्या अनुषंगाने जो वाद झाला, अनेक टिळकांनी समाज सुधारणानंतर आणि राजकीय सुधारणा अगोदर म्हटल्या, पण हे सगळं पाहत असताना दादाभाई नौरोजींची ड्रेन थेरी काय आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. तोपर्यंत आपल्या देशातल्या सगळ्याच पुढाऱ्यांना, मवाळवाद्यांना, रानडेंना, आपण टिळकांना जेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवादी म्हणतो तेव्हा आपण रानडेंकडे पाहिलं पाहिजे, गांधींकडे पाहिलं पाहिजे. ही सगळीच परंपरावादी आहे. सगळ्यांच्या मनाचा एखादा कोपरा परंपरेचं घर करून बसलेला आहे. गांधी तर उपवास करत आहेत, रामराज्य म्हणत आहेत. ज्या रामराज्याचा उदो आज अयोध्येमध्ये होतो आहे, ते रामराज्य आणि गांधींचं रामराज्य यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गांधी जुनी शब्द वापरायची, पण आशय गांधींचं नवीन असत होता. गांधींना दशरथांचं रामराज्य नको होतं. गांधींचं रामराज्य हे कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, दारिद्र्यात बसलेल्या भारताला आर्थिक उभारणी देणारा रामराज्य होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रवाहामधून आपण टिळक समजून घेतला पाहिजे. टिळकांनी लोकशक्तीवरून कसं लक्ष विचलित होऊ दिलं नाही, लोकांना जाग करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने लेखणी चालवली, ही सगळी वृत्तमानपत्राच्या तारखा देत फुग सहस्त्रबुद्धेंनी याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून आपण तो भाग कुरुंदकर आणि सहस्त्रबुद्धे याच्या सहकार्याने यांच्या दृष्टीतून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की लोकमान्य टिळक हे राष्ट्र निर्माणामध्ये किती मोठं योगदान देत आहेत. ते एकाच वेळी आता महाराष्ट्राचे नेते राहिलेले नाहीत, तर लाल बाल पाल हे पूर्ण अखिल भारतीय नेतृत्व झालेलं आहे. आणि संपूर्ण तरुणांना त्यांनी एकत्र केलेलं आहे. गणेश उत्सव, शिवजयंती यातून त्यांनी समाज संघटित केलेला आहे आणि समाजाला नव्या प्रश्नाची जाणीव देतो आहे की नादिरशाहनी भारताला जे लुटलं, मुघलांनी भारताचं जे शोषण केलं, पण ती सगळी पैसे ती इथंच खर्च करत होती. ब्रिटिश
इथून कच्चा माल लंडनला नेत आहेत आणि त्यामुळे इथली सगळी उद्योगधंदे संपलेली आहेत आणि म्हणून ज्यांच्याकडे शास्त्र शस्त्र आणि व्यापार त्यांची जगावर सत्ता, हे सूत्र आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे सूत्र समजून घेण्यासाठी हा आर्थिक राष्ट्रवादाचा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि मग या दिशेने जेव्हा आपण जाऊ तेव्हा टिळकांचा सामाजिक सुधारणेचा विचार, टिळकांचा चतुसूत्रीचा कार्यक्रम आणि टिळकांचा राष्ट्रवाद हा नुसता राष्ट्रवाद नाही. ज्या टिळकांच्या राष्ट्रवादाला सातत्याने आपण आर्थिक सांस्कृतिक राष्ट्रवाद असं संबोधतो, तो राष्ट्रवाद सांस्कृतिक नव्हता तर आर्थिक राष्ट्रवादाचं सूत्र होता, हे आपण समजून घ्यावं लागत असते. त्यासाठी ही सगळी बारकावे जर आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की टिळक हे या आर्थिक राष्ट्रवादाच्या मध्यभागी आहेत आणि या सगळ्या मर्यादा टिळकांच्या लक्षात घेऊन त्यांना वेदामध्ये रस आहे, वेद उपनिषदांबद्दल आकर्षण आहे, रामायण महाभारत ही राष्ट्रनिर्मितीची ग्रंथ आहेत असं त्यांना वाटते आहे. पण सावरकरांनी त्यांच्या गीता रहस्यातल्या सगळ्या ग्रंथांचं निबंधाचं खंडन केलेलं आहे. ते म्हणाले की अंदमानामध्ये सर्व आत्मे एक असतात आणि म्हणून आमचं तत्वज्ञान बेंथेनच्या उपयुक्तवादापेक्षा श्रेष्ठ आहे. ह्या सगळ्या सिद्धांताचं सावरकरांनी सुद्धा खंडन केलेलं आहे. म्हणजे या मर्यादा जरी असल्या तरी टिळकांनी 1980-81च्या दशकापासून ते 20 पर्यंत ज्या पद्धतीने या देशातल्या सर्वसामान्य लोकांना संघटित करण्यासाठीचा लढा दिला, संघटित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी जो प्रयत्न केला, तो प्रयत्न लक्षात घ्यावा लागतो. त्याचा अनुल्लेख करून चालत नाही. टिळक हे किती श्रेष्ठ आहेत ते यातून आपल्या लक्षात येते. नाहीतरी टिळकांचे समकालीन केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर हे आपण टिळकांचं मूल्यमापन करताना पाहणारच आहोत. कारण टिळक हे ब्राह्मणेतर वादाची बळी ठरले आणि म्हणून मागच्या 2013 मध्ये दिल्लीच्या महाराष्ट्र भवनामध्ये बाकी सगळी पुतळी उभी राहिली, पण या वादामुळं टिळकांचं स्मारक उभं राहू शकलं नाही. टिळकांची लोकप्रियता दिवसेंदिवस अलीकडे कमी होत गेली. ह्या सगळ्यांची कारण मीमांसा आपण मूल्यमापनाच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण हे सगळं लक्षात घेऊन टिळकांचं मोठेपण आपल्याला नाकारता येईल. टिळकांची बलस्थानं आपल्याला अधोरेखित करावी लागतात आणि ती नव्याने समजून घेतली तरच आपल्याला भारतीय आंदोलन, भारतीय संविधान, भारतीय लोकशाही कशी बळकट करता येईल यावर लक्ष केंद्रित करता येऊ शकते. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न करू. टिळकांचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चतुसूत्रीचा आहे आणि त्यामधलं पहिलं सूत्र आहे स्वराज. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक राष्ट्रवादातून टिळक केव्हाच बाहेर पडले होते. कारण टिळकांना हे माहिती होतं, ज्ञात होतं की या पारंपरिक गौरवगाथेतून आजची प्रश्न सोडवता येत नाहीत आणि म्हणून टिळक मनाने केव्हाच सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या बाहेर गेले होते. याबद्दल आगरकरांनी सुद्धा इशारा दिलेला आहे त्यांच्या सनातनी अनुयायांना की टिळकांना तुम्ही अचूकपणे ओळखत नाही, मी टिळकांना अचूकपणे ओळखतो, त्यांच्या नादी लागू नका, हा तुमचा खरा पुढारी नव्हे, टिळक कसे आहेत हे आम्ही जाणतो असं आगरकर म्हणाले. कारण टिळक आणि आगरकर यामध्ये एक 9 दिवसाचा फरक आहे. यांचा जन्म 23 जुलै 1856चा, तर त्यांचा जन्म 14 जुलै 1856चा. आगरकरांवर विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा प्रभाव आहे म्हणून त्यांच्या भाषेमध्ये तो दिसतो. पण टिळक संस्कृतचे अधिक पंडित असून सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये तो कधी दिसला नाही. टिळकांनी अत्यंत सोपी भाषा वापरली. टिळकांच्या केसरीच्या एका संपादकाला खांडेकरांनी टिळकरांनी त्यांच्याकडे ते घेऊन गेलं, ते लिहिले होते आणि टिळक बद्धतेतून टिळकांची सुटका अशी, कारावासून सुटका असा तो लेख होता. त्याने त्याला अत्यंत सोपं केलं. टिळक सुटले असं त्याने त्याचं शीर्षक केलं. म्हणजे टिळक सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये लिहित होते. टिळक हे गणिताचे अत्यंत तज्ज्ञ होते. गणितामध्ये, खगोलशास्त्रामध्ये त्यांना फार गती होती. टिळकांचा हा पैलू सुद्धा आपण लक्षात घेतला नाही की टिळकांनी त्यांच्यावर हा राजद्रोहाचा खटला जेव्हा भरला गेला, कारण 1896ला प्लेगची साथ एवढ्या मोठ्या प्रमाणात आली आणि या काळामध्ये रॅडचं पुण्यामध्ये येणं आणि सगळ्या पुण्यातल्या लोकांना बाहेर काढणं, स्त्रियांच्या काकेमध्ये, जांगेमध्ये गाठी नाहीत का हे पाहण्यासाठी अति प्रसंग करणं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चाफेकर बंधूंनी रॅडचा खून केला आणि
आपण पाहतो की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्यावर टिळकांनी लेखणी मोठ्या प्रमाणात चालवली आणि टिळकांची ही चाललेली लेखणी पाहता त्यांच्यावर हा खटला भरला गेला. पण टिळकांचं वैशिष्ट्य हे आहे की टिळक विधीचे कायद्याचे एवढे अभ्यास होते की त्यांनी आपली केस आपण स्वतः डिफेन्स केली, ते स्वतः कोर्टामध्ये लढले. हा एक त्यांचा महत्वाचा पैलू आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे. टिळकांनी समाज सुधारणेमध्ये सगळी भूमिका ही आर्थिक प्रश्न हा मूलभूत आहे आणि तो कसा सोडवता येतो या दिशेने घेतलेली आहे. आणि म्हणून टिळक समजून घेत असताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की स्वराज्य म्हणत असताना टिळकांचं असं म्हणणं होतं की ते प्रतिनिधी आपले आले पाहिजेत, त्यांना ते हक्क मिळाले पाहिजेत, अशी त्यांची ती भूमिका होती. कारण टिळकांना हे ज्ञात होतं की सांस्कृतिक राष्ट्रवाद हा राष्ट्र निर्माणाची शक्ती नाही तर राष्ट्र तोडणारी शक्ती आहे. त्यामुळं नाना धर्मातले मतभेद, जातीतले मतभेद ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राष्ट्र एक होणार नाही. आणि म्हणून फारसी, ख्रिश्चन, मुसलमान ह्या सगळ्यांना एका सूत्रात बांधायचे असेल तर हा कार्यक्रम उपयोगी पडणार नाही. आणि म्हणून काँग्रेस संघटना ज्यांनी उभी केली ते रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसला आकार देताना ही भूमिका ठेवलेली होती की भारतीय जनतेचे हे विभागीय प्रश्न आहेत. उदाहरणार्थ प्रांत विरोधी दुसरा प्रांत, एक धर्म विरोधी दुसरा धर्म, याबाबत काँग्रेसने मौन पाळायचे. फक्त संपूर्ण भारताच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करायचे आणि प्रामुख्याने आर्थिक प्रश्नावर जोर द्यायचा. आणि टिळकांनी हे बदलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. टिळकांनी सुद्धा हाच मार्ग पुढे चालवलेला आहे. आणि म्हणून यामुळेच टिळकांनी लखनौ करार केला. आता लखनौ करार योग्य का अयोग्य याबद्दल वैयक्तिक मत जर विचारायचं असेल तर तो अयोग्य आहे. पण तो व्यावहारिक ज्ञानाचं, व्यावहारिक राजकारणातली, वास्तविक राजकारणातली जी चूक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. टिळकांनी 1881 मध्ये साधारणतः ते 26 वर्षाचे होते आणि तेव्हापासून त्यांनी जी भूमिका ठेवलेली आहे ती ही आहे की आम्हाला भारतामध्ये नवे जग निर्माण करायचे आहे, मोठ्या प्रमाणात नवे उद्योग उभारून उत्पादन वाढवायचे आहे, त्याशिवाय देशातील गरिबी कमी होणार नाही. ते भारतीय राष्ट्र उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, दुकानदार व आर्थिक प्रवाहात उतरता येईल अशी सगळी तंत्रज्ञान आम्हाला भरभरून टाकायची आहे. आणि म्हणून टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवाद केव्हा सोडला होता आणि देशभर आर्थिक प्रवाहात उतरल्याचा हा टिळकांचा पुरावा आहे. टिळकांनी मोठी उद्योगधंदे निर्माण केली. टिळकांनी शरद जोशींनी जो शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे मांडला तशा पद्धतीने टिळकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आणि हा विचार टिळकांच्या अनुषंगाने कधीच प्रकाशामध्ये आला नाही. टिळक 1886 साली म्हणाले होते की इन्कम टॅक्स देशात असणे अगदी रास्त आहे, कारण सगळा कराचा बोजा शेतकऱ्यावर पडणे बरोबर नाही. म्हणून इन्कम टॅक्स असावा, मात्र तो निर्दोष असावा, म्हणजे क्रमाने अधिक उत्पादनावर त्याचे प्रमाण वाढत जावे, त्यातून युरोपियन भांडवलदार वगळले जाऊ नयेत. इसवी सन 1890 साली टिळक म्हणाले, आम्हाला रेल्वे नको, तिचा विकास फुरसतीने झाला तरी चालेल, पण धरणे हवीत, कालवे हवेत. त्यांनीही शेतकरी बँका व क्रेडिट सोसायट्यांचा पुरस्कार केलेला आहे. इसवी सन 1895 साली टिळक मुंबई प्रांतांच्या कौन्सिलवर होते. अंदाजपत्रकानुसार बोलताना ते म्हणाले, गेल्या 25 वर्षात कर वाढले किती, त्यामुळे सरकारला नवीन पैसे किती उपलब्ध झाले, या नव्याने उपलब्ध होणाऱ्या पैशाचा उपयोग जनतेच्या भौतिक विकासासाठी किती प्रमाणात करण्यात आला हे आम्ही पाहू. या कसोट्यांवर अंदाजपत्रकाची मूल्यमापन आम्ही ठरवू. शासनाच्या हेतूविषयी आम्ही विचार करू. म्हणजे ही सगळी जी भूमिका आहे ती टिळकांच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणांमध्ये येते आणि ह्या सुधारणा टिळकांच्या अत्यंत मूलगामी अशा आहेत. कारण या देशाचा मूलभूत प्रश्न हा भारताचं दारिद्र्य काय आहे हे पुढे दादाभाई नौरोजींनी भारताचे दारिद्र्य ग्रंथामध्ये जे मांडलं याचं प्रतिबिंब टिळकांच्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसायला लागते. आणि टिळकांनी म्हणून हे सगळं कसं आहे हे पाहिलं आणि टिळकांनी महाराष्ट्रामध्ये नव्याने उद्योग करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून येतो की स्वदेशी.
आणि म्हणून मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की टिळकांचा हा सगळा विचार असल्यामुळं टिळक बंगालमध्ये टिळकांचा जय जयकार होतो आहे. बंगालमध्ये मुसलमान टिळकांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. बंगालमध्ये शिवजयंती सुरू झाली कारण टिळकांनी सांगितलं की शिवाजी राजांसमोर शिवाजी राजे हे कशाचे प्रतिनिधी आहेत. तर शिवाजी राजांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत होतं आणि ते दूर करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते आणि ते करणं हे माझं कर्तव्य असं टिळकांची भूमिका होती. आणि म्हणून आपण पाहतो की बंगालमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुसलमान स्वदेशीचा पुरस्कार करत होती आणि टिळकांचा जय जयकार करत होती. असं हे एक सर्वव्यापी महाराष्ट्राचं अद्वितीय असं भारतीय राष्ट्रीय नेतृत्व आहे, ज्याला आपण या सर्व अंगाने समजून घेतलं तर लक्षात येते की टिळक हे अत्यंत प्रखर बुद्धी असलेला, अतिशय एक कोपरा जरी सनातनी असला तरी देशाच्या आर्थिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा हा राष्ट्रनायक आहे आणि म्हणून तो लोकमान्य आहे. सनातनी ब्राह्मणेतर वादातल्या ब्राह्मणांना तो ब्राह्मणांचा प्रतिनिधी वाटला, पण तो नव्हता, तर तो संपूर्ण भारताचा राष्ट्रीय नेता होता. आणि म्हणून मग ते सुद्धा कधी कधी द्वेषाने यांना तेला तांबोळ्यांचा नेता असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण टिळकांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये आपली प्रतिमा उभी केली आणि हे आंदोलन लोक आंदोलन होण्यासाठी पुढाकार घेतला. आणि म्हणून टिळकांच्या नंतरची जी गांधींची भूमिका आहे, कुरुंदकरजी म्हणतात की गांधी हे गोखल्यांचे शिष्य होते, पण त्यांनी वारसा चालवला टिळकांचा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. गांधींनी टिळकांचा लढा टिळकांनी हा लढा जो नेमस्थानमध्ये होता, सुशिक्षितांमध्ये होता, तो रस्त्यावर आणला आणि गांधींनी तो लढा भारतातल्या खेड्यापाड्यात संपूर्ण तळागाळात नेऊन पोहोचवत केला आणि एक जनजागृती गांधींनी केली. आणि मग गांधींनी तर पुढं टिळक सशस्त्र आंदोलनाला पाठिंबा द्यायचे, चापेकरांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता, पण गांधींनी त्याला निशस्त्र लढा केला. असहकार, ज्याला आपण निशस्त्र प्रतिकार असं म्हणतो, सत्याग्रहाचं आंदोलन त्यांनी केलं आणि अशा पद्धतीने हा लोकशाहीचा लढा परिपूर्ण होण्याच्या मार्गावर लागला. आणि म्हणून टिळकांच्या समाज सुधारणा आणि राजकीय सुधारणामध्ये या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की टिळकांनी शेतकऱ्यांची प्रश्न मार्गी लावली, टिळकांनी इन्कम टॅक्स इथं असला पाहिजे, टॅक्स बदलची भूमिका मांडली, टिळकांनी सरकारच्या टॅक्स वसुलीवर तो खर्च कशा पद्धती करत आहेत यावर लक्ष केंद्रित केलं. आणि या गोष्टी सामाजिक आणि राजकीय सुधारणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. या आपण समजून घेतल्या तर पुढे आपल्याला टिळकांची चतुसूत्री आणि टिळकांचा आर्थिक राष्ट्रवाद समजायला सोपा जाईल. आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.